हाय फ्रेंड, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना कारल्याची भाजी बनवते. सगळ्यात अगोदर ना कारलं तेला मिठात टाकून घ्यायचं. तेला मिठात करपून घ्यायचं त्यांनी. आणि शक्यतो कारलं मी जेव्हा मला करायचं असलं ना तेव्हा मी काय करते, रात्रभर मिठात ठेवते. सकाळी करायचं असलं तर रात्रभर मिठात ठेवते. दिवसा करायचं असलं तर रात्रभर मिठात ठेवते. आणि रोजचं करायचं असलं तर दिवसभर मिठात ठेवते. म्हणजे कडूपणा निघून जाते. पाच मिनटं लागतात, पण होतं असं तेलात ना थोडंसं लालसर करून घ्यायचं त्याला. आमच्या त्यांना तर कारल्याची भाजी खूप आवडते. आणि माझ्या हातचं कारलं ना कडूच नाही, मलाही आवडते. तसं थोडंसं कडू लागतं, तसं म्हणजे कारलंच नाही. बरं असं ना तेलात टाकायचं. तेल हळद टाकून थोडंसं करपून घ्यायचं स्लो गॅसवर. कारल्याच्या भाजीला तेल जास्त लागतं बरं का. जास्त म्हणजे एवढं पण नाही, आपल्या नॉर्मल भाज्यांपेक्षा थोडंसं जास्तच लागतं. मला तर लागतं. मी ना त्याला मिठात पहिलं लालसर करून घेते. डेली यूजच्या भाज्यांमध्ये ना किचन किंग मसाला आणि सब्जी मसाला माझ्या किचनमध्ये नेहमी असते. म्हणजे मी रोजच्या भाज्यांना वापरते. थोडंसं टोमॅटो टाकायचं कट करून, तुमच्या आवडीनुसार टोमॅटो टाका, किंवा आवडत नसेल तर नाही टाकायचं. मी तर असंच बनवते, टोमॅटो टाकून आवडते मला. आणि थोडीशी हरभरा डाळ टाकायची.
आपल्याला हरभरा डाळ शिजून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर भिजू पण घालू शकता, थोडंसं तास 2 तास भिजू घालून टाकू शकता. पण मला भिजू घालून आवडत नाही, ते भिजू घातल्यावर त्यातलं गॅस निघून जातं पाण्यात. मी डायरेक्टली शिजूच घालते. थोडा वेळ लागतो आहे, 5 मिनटात शिजते. हे बघा, इथं आपली डाळ शिजून झाली. हे बघा, शिजली बघा. आता काय करायचं, याच्यामध्ये हे कारलं सोडून द्यायचं. मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण ॲड केलं आहे. कारण की कारलं आपलं ऑलरेडी थोडंसं झालेलं असतं त्याला मिठात, त्याच्यामुळे मी नंतर टाकते डाळ अशी होत आल्यानंतर. आणि आता फक्त 5 मिनटं ठेवायचं. हे कारलं तयार आहे. हे बघा, कडेकडेनं तेल पण सुटलं.